गाईज आता वाजतील 12 आणि आता सगळे ते केक वगैरे फटाके वगैरे घ्यायला गेलेत. 12 वाजता आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे आणि मग 14 एप्रिल स्टार्ट होणार 12च्या नंतर. ओके, आता वाजलेत 11 वाजून 11:30 वाजत आलेत समजा. आता 12 वाजणार आहेत, फटाकडे लावायचे. आम्ही फटाकडे फोडत आहेत, 12 वाजायची वाट बघत आहे. अरे एवढं लांब गेलं काहीच दिसत झालं. एक मिनिट लावा, उडायला टाइम लागतो. त्याने लावलं. लावलं त्याने. आता झालं का? हा वा. काहीच तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दुसऱ्या साईडला चाललो फटाकडे वाजवायला. आम्ही रात्रीचे 12 वाजता फटाकडे वाजवतोय, मग मॉर्निंगला भेटूयात. ओके, भीम जयंतीचा ब्लॉग आहे हा. 135वी भीम जयंती 2026. पंचशिलीच्या पाण्यात भीमाला हलवा, या पंचशिलीच्या पाण्यात भीमाला हलवा. प्रधानाने सगळं साफ वगैरे करून मस्त पूजा वगैरे केली. जस्ट काहीच आहे बघा, एकदम छानपैकी साफ सुथरा केलं आहे आपला एरिया पूजेचा. आता जस्ट आमच्या बौद्ध विहारामध्ये वंदना वगैरे झाली आणि आता संध्याकाळची तयारी करूयात जयंतीची. आपल्याला जायचं आहे मंठा या ठिकाणी. आणि आपल्या गावातली जयंती जी आहे ती 2-3 दिवस लेट असते, म्हणजे तारीख आता ठरवली नाही अजून. 25 ते 27 तारीख असेल, मे बी, बघू काय होतं ते. आणि आपला याच्यानंतर तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल. आपल्याला मोटरचं सामान वगैरे टाकायचे, मोटर टाकायचे, पाण्यात पाणीवर काढायचं आहे. सो कीप वॉचिंग, बी इन टच. ओके. A few moments later. तर मित्रांनो, इकडे मी रेडी झालेलो आहे आणि बाळ झोपलंय मागे, लाडू बाळा. आणि आता आम्ही चाललो मंठ्याला आणि पाणी सुटलंय मला. माय आणि प्रज्ञा भरतायत पाणी. सो आपण जाऊ, भीम जयंती साजरी करू मंठ्याची. गाईज आम्ही पोचलेलो आहोत मंठ्यामध्ये. आता मे बी चालू झालं असेल डीजे वगैरे सगळं. चला जाऊयात. संध्याकाळचे वाजले आहेत 7 वाजून 7 मिनिट झालेत. प्रज्ञाच्या बड्डेला गाईज केक बघतोय मी, कारण आपल्याला रात्री 12 वाजता कापायचं आहे. गाईज हा हार्ट शेपचा केक घेतला आहे मी प्रज्ञासाठी. चला, आता या व्लॉग नंतर तुम्हाला बड्डे व्लॉग भेटणार आहे प्रज्ञाचा. सो हा जयंती व्लॉग आहे. चला जाऊ आता डीजेकडे. गाईज प्रज्ञाच्या बर्थडेचा केक. आता मला कॉल येतोय, चला जाऊ.
आम्ही पाणी प्यायला आलो. आवाज येत नाही काय, कान असे सुन्न झालेत. अड्ड्यावर जे कोणी भीम सैनिक उभे असतील कृपया ते खाली उतरावे. साहिलला पाठवलं आतमध्ये. अंकल इथे आमच्या अंकल राहतात मंठ्यामध्ये या ठिकाणी, तर इथे केक घ्यायला गेले आतमध्ये. मी थांबलो इकडे आणि आता असं वाटते घरी जाऊ. खूप थकले. 9 वाजत आले, 7 वाजता आलेलो. 2 तास नाचले कंटिन्यू. तुम्हाला क्लिप्स वगैरे काही दाखवले नाही. आणि गाणं आहेत ना सुन्न पडलेत, बंद पडलेत, काहीच समजत नाही, म्हणजे काय ऐकू येत नाही. मला असं वाटतं मी स्लो बोलतो आहे, पण मी जोरात बोलतो आहे गाईस. बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज ऐकू येत असेल डीजेचा आत्ताही. तर काहीतरी खाऊयात इथे. आणि जेवण नव्हतं केलं, आम्ही सर्वजण आहेत, 7-8 जण ग्रुप आहे आमचा. जेवण करू आणि मग घरी जाऊ. आणि बड्डे ब्लॉग याच्यानंतर तुम्हाला सरप्राईज बघायला भेटेल, किंवा यामध्येही ॲड करू शकतो, बघू काय होतं. सो चला, छोटा ब्लॉग असल्याबद्दल सॉरी. नाचण्यामध्ये जरा धुंद झालो होतो आम्ही. तुम्हाला सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला बाय. आले पोरं केक घेऊन. चला बसा. एक नंबर वाईब फुल. गाईस आता आम्ही रस्त्याच्या मधोमध थांबले. मित्राची गाडी बंद पडली. काय झालं काय? चला चला गाडी चालू. चला काय माणसं, आपली नाही गाडी बंद पडत. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग होता आपला, त्यासाठी सॉरी तुम्हाला. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता फ्रेश वगैरे झालो, हातपाय धुतले, खूप घाम आलेला. तुम्ही बघितलं, नाचून नाचून खूप थकले. आणि ब्लॉग आपला भीम जयंतीचा, आपल्या गावाची भीम जयंती बाकी, अजून डेट फिक्स झाली नाही आहे. मे बी 25 तारीख ते 27 तारखेच्या मध्ये असेल भीम जयंती आपल्या गावाची. दरवर्षी 14 एप्रिलला नसते, लेट फिक्स केली जाते. सो तो ब्लॉग नक्की चांगला येईल. हा 14 एप्रिलचाच आहे, जो तुम्हाला आज 15 एप्रिलला बघायला भेटतो आहे. तर भेटूयात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, गुड नाईट.